नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ भरती निघालेली आहे. रेल्वे पोलीस भरती विद्यार्थी मित्रांनो 10वी पास वरती विद्यार्थी मित्रांनो रेल्वे पोलीस होण्याची संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात नोटिफिकेशन आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ भरती व्हायचं असेल, रेल्वे पोलीस व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन क्लास आपला चालू झालेला आहे. ओके, प्ले स्टोअरवरती ॲप डाउनलोड करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आरपीएफ भरतीचा क्लास जॉईन करू शकता आणि जे काय विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वप्न आहे रेल्वे पोलीस बनण्याचं ते साकार करू शकता. अत्यंत कमी फीमध्ये 100% लेखीची हमी देणार क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लवकरात लवकर जाऊन तुम्ही जॉईन करा. क्लास चालू झालेला आहे ऑनलाईन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो जी काही नोटिफिकेशन आहे तुम्ही बघू शकता. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स न्यू वॅकन्सी 2024 अप्लाय ऑनलाईन. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा लोगो आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स 12,476 जागा विद्यार्थी मित्रांनो भरल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये 10वीवरती ज्या काय जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या कॉन्स्टेबलच्या आहेत आणि ग्रॅज्युएशनवरती सब इन्स्पेक्टरच्या जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याला लेखी पेपर पहिल्यांदा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन जानेवारीमध्ये आपल्याला चालू होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय 12,000पेक्षा जास्त वॅकन्सी आहेत. कॉन्स्टेबलच्या विद्यार्थी मित्रांनो 9,000पेक्षा जास्त वॅकन्सी आहेत. सब इन्स्पेक्टरच्या 3,000+ वॅकन्सी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा बघू शकता 18 ते 25 ओपनसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो 18 ते 25. तर ओबीसी असेल तर 18 ते 28 आहे आणि SC ST वाल्यांना 18 ते 30 ही वयोमर्यादा दिलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची आहे उंची विद्यार्थी मित्रांनो. ओके, कॉन्स्टेबलसाठी विद्यार्थी मित्रांनो उंची किती लागणार आहे तर ओपन आणि ओबीसीसाठी मुलांसाठी 165, मुलींसाठी 157 आहे. SC ST मुलांसाठी 160, मुलींसाठी 152 आणि मराठा मुलांसाठी 163 दिलेले आहे आणि मराठा मुलींसाठी 155 हाईट दिलेले आहे. ओके, कॉन्स्टेबलसाठी आणि सेम हाईट सब इन्स्पेक्टरसाठी सेम आहे. तर कॉन्स्टेबलसाठी म्हणजे रेल्वे पोलीससाठी विद्यार्थी मित्रांनो मुलांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 5 मिनिट 45 सेकंदामध्ये. विद्यार्थी मित्रांनो जी फिजिकल टेस्ट होणार आहे ती फक्त क्वालिफाईंग आहे, याचं मार्क धरले जाणार नाहीत. तर जी काय लांब उडी आहे 14 फुटाची, हाय जंप 4 फुटाची आहे. कॉन्स्टेबल फिमेलसाठी विद्यार्थी मित्रांनो 800 मीटर रनिंग आहे 3 मिनिट 40 सेकंदाचं. 9 फुटाची विद्यार्थी मित्रांनो लॉंग जंप आहे आणि 3 फुटाची हाय जंप आहे. ओके, तर जी काय ज्यांचं पदवी झालं असेल त्यांनी सब इन्स्पेक्टरला सुद्धा भरू शकता. सेम उंची वगैरे आहे. ओके, थोडं फिजिकलमध्ये फक्त थोडे चेंजेस आहेत. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आरपीएफ कॉन्स्टेबल किंवा आरपीएफ पोलीस व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो लेखी पेपर निघाला पाहिजे. त्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातल्या हजारो मुलांसाठी आपण ऑनलाईन बॅच चालू केलेलं आहे. ओके, त्यामुळे ती बॅच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्लास जॉईन करा आणि जे आरपीएफ भरतीचं जे काही सब्जेक्ट आहे तुम्ही परफेक्ट करून घ्या. आपण ट्रिकनुसार विद्यार्थी मित्रांनो दिलं जातं. ओके, तर बघू शकता GK तर विद्यार्थी जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान विद्यार्थी मित्रांनो 50 मार्कासाठी येतो. सगळ्यात जास्त सामान्य ज्ञान क्वेश्चन विचारले जातात. तर त्यानंतर गणित विद्यार्थी मित्रांनो गणिताचं 35 गुण आहेत आणि जे काय रिझनिंग आहे ते 35 गुणासाठी आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो असा 120 मार्काचा पेपर असतो. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो क्लास तुम्हाला लावायलाच पाहिजे. 1/3 म्हणजे 3 चुकले की 1 मार्क कट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सगळ्यात चांगली संधी आहे रेल्वेची. ओके, तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे म्हणजे CBT आपण म्हणतो त्याला, म्हणजे जे MCQ टाईप होणार आहे. त्यानंतर फिजिकल होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर डॉक्युमेंट आणि मेडिकल होणार आहे. जानेवारीमध्ये विद्यार्थी मित्रांनो फॉर्मला सुरुवात होणार आहे. तर याच्यामध्ये फी विद्यार्थी मित्रांनो बघू शकता 100 रुपये फक्त फी असणार आहे. तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मुलांनी हा व्हिडिओ आहे तो मुलांपर्यंत 10वी झालेल्या मुलांपर्यंत 18 पूर्ण झालेल्या मुलांपर्यंत फॉरवर्ड करा आणि जास्तीत जास्त वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो ह्या वाढणार आहेत. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.